सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण स्कॉलरशिपच्या पारायणाला सुरू करूया। उघडा तुमचं स्कॉलरशिपचं 2025चं पुस्तक आणि पाहूया या पुस्तकामधील गणित विषयाचा दुसरा प्रकरणामधील भाग। प्रकरणाचं नाव आहे 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन आणि स्वाध्याय 2.1। आपल्या सगळ्यांना अभ्यास करत करतच एक परीक्षा पण द्यायची आणि ती म्हणजे काय, 1 मिनिटात एक प्रश्न व्हायला पाहिजे। मग पहा सगळेजण पुस्तकामध्ये स्वाध्याय 2.1 मधला पहिला प्रश्न काय आहे पहा। संख्या दिली आहे आणि म्हणलंय ही संख्या अक्षरात कशी लिहाल। आता ही संख्या अक्षरात लिहायची आहे, त्यासाठी बालमित्रांनो एक लक्षात घ्या। आता ही संख्या अक्षरात तुम्हाला तिथं पर्याय 1 2 3 4 मध्ये शोधून काढायचं आहे। त्याआधी तुम्हाला दिलेल्या संख्याचं वाचन येणं आवश्यक आहे आणि वाचन येण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे क्वामा। लक्षात आलं? नवरदेवाच्या पाठीमागं थांबतो मामा आणि संख्या वाचनामध्ये महत्वाचा आहे क्वामा। समजलं? म्हणून एकक दशक शतक झालं की क्वामा, हजार 10,000 झाले की क्वामा। मग आता ही संख्या काय आहे? 6,606,600 हे पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे? मग जर तुम्ही लाख म्हणलात तरी चालतंय, लक्ष म्हणलं तरी चालतंय। 6,06,606 हे पर्याय नंबर 4 मध्ये, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 4। पहा बरं आता दुसरा प्रश्न पुस्तकात, सगळ्यांनी पुस्तकात बघायचं काय दिलंय। एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे। इकडे बघा, इकडे बघा। आता एक संख्या आहे कोणती तरी, लांबलचक संख्या, आणि त्याच्या एकक स्थानी किती अंक आहे एवढं समजलं। त्याच्यानंतर कमेंट या दरवाजा पुढे करा। दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे। आता दशलक्ष स्थानी किती अंक आहे? 7। म्हणजे बघा एकक झाला दशक, शतक, क्वामा, हजार, 10,000 क्वामा, लक्ष, आणि दशलक्ष स्थानी किती अंक आहे? 7 हा अंक आहे। हे एवढं समजलं सगळ्यांना, हे लक्षात आलं। त्याच्यानंतर पुढं, व उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? बाबा 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 किती सोपं आहे रे। धडा धड, इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0। मग आता ही संख्या किती झाली? 70,05,000। मग आता पर्यायात किती नंबर आहे? पर्याय क्रमांक 2। 70 लाख म्हणा किंवा 70 लक्ष। कळालं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न काय दिले पहा। अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत पहा। तिसरा प्रश्न काय दिलाय? 8 लक्ष। 8 लक्ष म्हणल्यावर कसं असतं रे? हे बघा, हे असे, हे झाले किती? 8 लक्ष। एवढं समजलं। त्याच्यानंतर पुढं काय म्हणलंय? 80,000। 80,000 कसे असते? असे, हे झाले 80,000। आणि पुन्हा काय म्हणलंय? 80, नुसतंच 80। तर ही बेरीज संख्याची किती झाली? 0,8,0,0,8,8। तर आता प्रश्न काय म्हणलंय पुढं बघा, तर 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल? हे बघा, अंकात कशी लिहाल? अशी। मग ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर 4। असं जे आपण उत्तर इथं आलेलं आहे तेच इथं आहे, 8,80,080। कळालं सगळ्यांना? किती सोपे सोपे प्रश्न आहेत। अरे एकाच पद्धतीचे सारखे सारखे प्रश्न एका पुढे एक आलेत। आता हा सुद्धा प्रश्न तसाच आहे। 7,07,000। आता सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणले? 7 लक्ष। मग 7 लक्ष म्हणल्यावर असं लिहायचं, 7 लक्ष। पुन्हा काय सांगितलंय? 7,000, 7,000। त्याच्यानंतर काय सांगितलं? 707। त्याच्यानंतर हे 700 आणि 7
ही आपण विस्तारित किंमत लिहून टाकली सगळ्यांची. इथं 7, इथं 0, इथं 7, पुन्हा एकाखाली एक लिहायचं बरोबर. इथं 7, इथं 0, इथं 7. उत्तर आलं 7,07,707. हे किती पर्यायात आहे? पर्याय नंबर हे कळालं सगळ्यांना? अशा पद्धतीनं सोडवा. पहा बरं बालमित्रांनो, 5वा प्रश्न काय म्हणलंय पुस्तकात बघा. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? आता पहिला पर्याय बघा काय दिले पुस्तकात बघा बरं. 2,13,508. अरे हे तर वाचन बरोबर आहे. दुसरं 6,30,412. हे पण बरोबर आहे. पुढचं 9,89,000. तिथं दिले 5 आणि तिथं आहे 50 म्हणजे चुकलं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. कळालं? पहा बरं मग आता 6वा प्रश्न काय दिलाय. 6वा प्रश्न 15 कोटी. हे बघा रे, आपल्याला परीक्षेतनं एकच प्रश्न सोडवायचा, छान विचार करून सोडवायचं. 15 कोटी कसं लिहिणार तुम्ही असं हो का. हे 15 क्वामा लाख लाख वामा 1000 लाख वामा एकक दशक शतक 1000 10,000 लाख 10 लाख कोटी 10 कोटी झाले का 15 कोटी. 15 कोटी 1515. आता 1500 कसं लिहितो रे आपण. 1500 म्हणजे हे 1500 झाले बरोबर आहे. आणि 1500 किती म्हणले शेवटी. पुन्हा अजून 15 म्हणले. मग ह्याची बेरीज एककच्या खाली एकक 5 1 5 1 इथं 0 कॉमा द्यायचा. पुन्हा इथं लाखला 0 0 कॉमा आणि इकडं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर. आलं सगळ्यांचं. चला नेक्स्ट पुढचा पहा. पहा बरं आता 7वा प्रश्न काय आहे. 7व्या प्रश्नात संख्या दिली आहे आणि सांगितलंय या संख्येत. आता एवढे सगळे तुम्ही मुलं बसलात ह्या वर्गात आणि ह्या वर्गातून विवेक कोण आहे उभं राहा असं म्हणलं तर तुम्ही उठताल की नाही. अगदी तसं तिथं संख्येमध्ये दिलंय. या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत. असं किती सोपा प्रश्न आहे रे. आता ही संख्या आहे, क्वामा द्यायचा. लक्षस्थानी कोणती आहे. एकक दशक शतक 1000 10,000 लक्ष. लक्षस्थानी किती अंक आहे 6. हजार स्थानी एकक दशक शतक 1000 स्थानी किती अंक आहे 5. दशक एकक दशक स्थानी कोणता आहे अंक 1. मग 6 5 1 हे कुठे आहे पर्यायात. पर्याय नंबर 1 का 2. 6 5 1 एक लक्षात घ्या. काही जण म्हणालेत पर्याय नंबर 2 6 1 5. इकडे बघा रे, हे येऊ शकत कारण क्रमानं म्हणलंय. क्रमानं लक्षस्थानी 6 हजार स्थानी 5 दशक स्थानी 1 म्हणजे 6 5 1. म्हणून उत्तर याचं किती पर्याय नंबर. म्हणजे बघा प्रश्न सोपा असतोय बरं का, पण गोंधळून टाकणारा असते आणि हुशार हुशार मुलं सुद्धा चुकतात. म्हणून गोंधळून जायचं नाही. पुढचा प्रश्न पहा बरं. 8वा प्रश्न काय म्हणलंय. 5,09,77,599. अरे फार सोपा प्रश्न आहे. पहिलं काय म्हणलंय 5,09,00,000. हे बघा 5 कोटी कसे लिहायचे असे 5 कोटी. पुन्हा किती म्हणलंय 9,00,000. त्याच्यानंतर काय म्हणलंय 5,09,00,000 77,000. हे बघा 77,000 आणि पुन्हा 599 का 500 आणि शेवटी 99. ह्याची बेरीज करायची. इथं 9 इथं 9 इथं 5 झाले एकक दशक शतक 1000. इथं 1000 10,000 क्वामा इथं लक्ष दशलक्ष आणि इथं काय कोटी. मग 5,09,77,599. हा प्रश्न नाहीये, ही संख्या तयार केली आता आपण. आणि पुन्हा काय म्हणलंय या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. हे बघा रे, हे तुझ्या परीक्षेत किती आला रे. माझा परीक्षेत दुसरा आला. तुझा परीक्षेत किती आला. माझा परीक्षेत तिसरा आला.
तिसऱ्यानंतर कोण आलं? चौथा आला. हे क्रमानं पुढे चाललंय की नाही? तसंच आता ही संख्या आहे, या संख्येच्या पुढं क्रमानं येणारी पुढची संख्या कोणती? मग 5,09,77,600 येईल. 599च्या नंतर कोण येते रे? 600. जसं पहिल्यानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं, तसं 599 नंतर कोण येणार? 600. म्हणून याचं उत्तर 5,09,77,600 हे उत्तर किती पर्यायात आहे? पर्याय नंबर 1. हे कळालं सगळ्यांना? व्हेरी गुड. पहा बरं पुढचा प्रश्न काय दिलाय पुढच्या प्रश्नात? 8,80,000. अरे पुन्हा पुन्हा तेच चालू बघा. हे का 8 अब्ज म्हणजे कसं? 8 अब्ज, पुन्हा त्याच्यानंतर असते लाख, पुन्हा हजार, एकक, दशक, शतक. 8,80,000 इथं लिहायचे 80,000 आणि पुन्हा काय येईल? 808. हे 800 आणि पुन्हा 8 ह्यांची करायची बेरीज. 8,0,8,0,0,8 क्वामा दिलं. ही संख्या काय म्हणले होते त्यांनी? ही संख्या अंकात कशी लिहाल? तर अंकात अशी लिहाल. मग हे उत्तर पर्यायात किती नंबरवर आहे? पर्याय नंबर 2. हे सगळ्यांना लक्षात आलं बाळांनो? चला पुढचा प्रश्न. अरे बोलत बोलत आपला 10वा प्रश्न आला. पण काय आहे पहा पुस्तकामध्ये 10वा प्रश्न. संख्या दिली आहे आणि म्हणले ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आता जर तुम्हाला सांगितलंय की आता ही संख्या तुमच्या सगळ्यांना अक्षरात लिहायची, मग आता ही जर संख्या तुमच्या सगळ्यांना अक्षरात जर लिहायची असेल तर लग्नात महत्वाचा असतंय मामा आणि संख्या वाचनात महत्वाचं असतंय द्या क्वामा, एकक, दशक, शतक, क्वामा, हजार, 10,000 क्वामा. आता क्वामा दिलं की तुम्हाला वाचता छान येईल. मग काय होईल ह्या संख्येचं वाचन? 32,03,89. मग हे पर्यायात किती नंबरवर आहे? पर्याय एकच आहे, 32,03,89. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण स्वाध्याय 2.1 हे आपला सगळा स्वाध्याय शिकवणं पूर्ण झालेलं आहे. सगळ्यांना लक्षात आलं? आणि हे जर तुम्हाला कळालं असेल तर आता आपण हा भाग संपला की लगेच तुम्हाला मी हे गणित 10 गणित करायला जर लावले लगेच तर करता येतील. त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल. वर्गामध्ये तुमच्यापैकी एखाद्याला जर नाही समजलं आणि त्यानं जर तुम्हाला प्रश्न विचारला, अरे अरे हे 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 6वा प्रश्न मला कळाला नाही सांग बरं, मला हे 3रा कळाला नाही सांग बरं, तर सांगता येईल तुम्हाला. व्हेरी गुड, खूप छान, थँक्यू.